नमस्कार सर्वांना. जय ज्योती, जय सावित्री. सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती प्रित्यर्थ काव्य वाचन, काव्य गायन या सदरामध्ये मी माया जोगे, सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर आपला पुढे प्रस्तुत होत आहे. अशोकजी मांधाडे यांचा अखंड प्रेरणा या काव्यसंग्रहातून घेतलेली ही कविता घ्या क्रांतीबाला. चला तर ऐकूया. वाचू लागलो नवे ज्ञान, नवे विचार, नव्या कल्पना. मन लावून वाचू लागलो, सोचू लागलो, वाचू लागलो. सत्य कुणा मानावे, त्याला कसे जाणावे. जन्मजात पूजा आरचा, देवधर्मा केला खर्चा. काय तथ्य सोचू लागलो, नवे ज्ञान, नवे विचार, नव्या कल्पना. नवे ज्ञान, नवे विचार, नव्या कल्पना. मन लावून वाचू लागलो, सोचू लागलो, वाचू लागलो. क्रांतीबाला जाणण्याला, सत्य त्याचे मानण्याला. कधी त्यांचे होऊ आम्ही, सत्य कधी घेऊ आम्ही. प्रयत्न म्हणून रचू लागलो, नवे ज्ञान, नवे विचार, नव्या कल्पना. मन लावून वाचू लागलो, वाचू लागलो. धर्मपुराणे पुकारले बंड, पुकारले बंड. ज्योती सांगे तोडा गुलामीचे दंड, तोडा गुलामीचे दंड. प्रथा कर्मकांड कधी सोडू, सत्य विचार कधी जोडू. क्रांतीबाचे विचार असून का बरे खचू लागलो. नवे ज्ञान, नवे विचार, नव्या कल्पना. मन लावून वाचू लागलो, वाचू लागलो, सोचू लागलो. या संदर्भात कवी म्हणतात, क्रांतीसूर्य ज्योतिबांचे विचार जाणायला, मानायला आपण लागलेलो आहे. पण परंपरेतून आलेल्या पूजा अर्चा, त्यात होणारा खर्च आणि त्यात असणारे तथ्य हे जाणायला मात्र सत्यवादी विचार आवश्यक आहेत. आणि तोच विचार घेऊन मी वाचायला लागलो आहे आणि विचार करायला लागलेलो आहे. ज्योतिबाला जाणण्यासाठी, ज्योतिबाला मानण्यासाठी, सत्य जाणून घेण्यासाठी, त्यांचे होण्यासाठी माझा हा पूर्ण प्रयत्न. आम्ही कर्मकांड सोडून सत्य विचार कधी जोडणार, हा आशावादी प्रयत्न घेऊन यासाठीच मी आता वाचन करायला लागलेलो आहे, लिहायला लागलेलो आहे, विचार करायला लागलेलो आहे आणि नव्या कल्पनांमध्ये मी स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करत आहे, असं कवी म्हणतात. धन्यवाद. नमस्कार.